सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वारकऱ्यांनी इंद्रायणी नदी पात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आले। आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते, त्यामुळे वारकरी मोठ्या संख्येनं आळंदीत दाखल झालेले आहेत आणि याच वेळेला पावसानेही पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दमदार हजेरी लावली। एकंदरीत आळंदीत इंद्रायणी काठी काय परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं आज आळंदीतून प्रस्थान ठेवलंय। याच निमित्ताने वरुण राजाचं मोठं आगमन या ठिकाणी झाले। पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळं इंद्रायणी नदी ही दुतडी भरून वाहते। त्यामुळे आळंदीमध्ये वारकरी जो आहे तो आळंदी तीरावरती येऊन स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात असतो। मात्र नदीचं पाणी हे अगदी पायऱ्यांपर्यंत येऊन ठेपलंय। वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे, मात्र प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे। नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे। पाण्याचा वेग वाढल्यामुळे या ठिकाणी नदी पात्रात उतरू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। एनडीआरएफचे जवान असतील, पोलीस प्रशासन असेल, हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। मात्र दरम्यान वारकऱ्यांमध्ये एक माऊलींच्या वारीचा एक उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये सहभागी होऊन या वारी सोहळ्याचा आनंद लुटतायत। त्याचबरोबर वरुण राजाच्या आगमनानेही आनंद व्यक्त करतायत। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे।